2005 ते 2019 आणि 2019च्या पुढच्या सगळ्या कारवाया त्याचं कौतुकच करणं आवश्यक आहे. परंतु आपण आपल्या उत्तरातच अनेक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. 1 टप्पा 2 टप्पा 3 टप्पा 4 टप्प्यामध्ये ते हे झालेलं आहे. त्यांनी प्रश्न विचारताना 2 स्पेसिफिक प्रश्न विचारले. ते असे, रिटेनिंग वॉलचं 21 किलोमीटरचं काम होतं, ते 17 किलोमीटर झालेलं आहे. त्यांनी आणखीन एक स्पेसिफिक प्रश्न असा विचारला की हा गाळ नक्की काढला गेला का, आणि काढला गेला तर तो कुठं आहे, असा हा सगळा याच्यामध्ये. आणि या गाळामध्ये राज्याचे म्हणजे तुमचे आणि आमचे सगळ्यांचे महापालिकेचे 2000 कोटी याच्यामध्ये गेलेले आहेत. आणि म्हणून हे अतिशय गंभीर आहे. कारण हजारो कोटीला चुना लावून जर असे हे मोकाट सुटत असतील तर माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा की आपल्याकडे मकोका कायदा आहे, ही संघटित गुन्हेगारीच आहे. याला काही वेगळं काही भीती असण्याचं कारण नाही. कारण आर्थिक गुन्हेगारी ही सुद्धा संघटित गुन्हेगारीच्या याच्यामध्ये येतेच. त्यामुळे हे जे कोण आता अधिकारी असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, जे कोणी असतील, कार्टेल आहे या सगळ्या लोकांचं. गाळ काढायचा नाही किंवा गाळ काढायचा तो कुठं टाकायचा आणि परत मग त्याचं टेंडर काढायचं, याच्यामध्ये एवढी हिंमत अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय होऊच शकत नाही. हे तुम्ही मान्य कराल, कारण आपण नगरपालिका महानगरपालिका आपण पाहतोय. आणि म्हणून पहिला प्रश्न माझा तोच होता की जी रिटेनिंग वॉल 17 किलोमीटर झाले, ते 21 किलोमीटरची जी होणार होती त्याचं काय झालं, त्याच्यावर किती खर्च झाला,